नमस्कार मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो. आज आपण पुन्हा एकदा डॉक्टर अशोक राणा यांच्याशी गप्पा मारण्यासाठी जोडले गेलेलो आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सर, तुमच्या चळवळीचा संबंध, तुमचं बालपण, किशोरवय, त्यात तुम्ही काय केलं ते सगळा संघर्ष आपण जाणून घेतला भाग एक भाग दोन मध्ये. पण आता सर मला थोडस तुमच्या पुस्तकांबद्दल जाणून घ्यायचं आहे. तुमचं पहिलं जातंत्यांची झुंडशाही हे पुस्तक जेव्हा पब्लिश झालं तेव्हा बाकी इतर साहित्याकडे तुमचा कसा वेग राहिला, म्हणजे कसं एक 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 पुस्तक जन्माला येत राहिलं आणि कोणती पुस्तकं गाजली, कोणती पुस्तकं दुर्लक्षित झाली, याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं. आणि दुसरीच गोष्ट सर, पुढे त्याचा पुढचा प्रश्न की इतकं रहस्यात्मक आहे तुमचं हे सगळा अभ्यास, पुराणांचा, देवांचा, मिथकांचा. तर हे असं एखादे काल्पनिक कथा कादंबरी असं का तुम्हाला लिहावं असं वाटत नाही त्याच्यावर? कारण त्याच्यावरचे पिक्चर खूप गाजतात, साम्राज्य देवांचं वगैरे असं अलीकडचे पिक्चर बघतोय आपण, ते हाय बजेट पिक्चर असतात. तसे तसे एखादी थीम तुमच्या विचारात कधी आली का? या दोन प्रश्नाची उत्तर असं जाणून घ्यायला आवडतं. तर पहिल्यांदा आपण माझ्या पुस्तकाचं जे काही झालं बरं वाईट त्याबद्दल थोडक्यात बोलू. साहित्यातील जात्यांची झुंडशाही हे काही पुस्तक म्हणून मी लिहिलं नाही. याआधी मी सांगितलं की ते प्रकाशित व्हायला पाहिजे होतं एका मैत्री वार्ता दिवाळी अंकात, ते ज्यांनी मला लिहायला सांगितलं, मनोहर तल्लार. आणि ते मोठा लेख असल्यामुळे त्यांनी तो पाठवला आनंद यादवांकडे आणि त्यांनी त्यांच्या मासिकात छापला नाही, ज्यांच्याकरता मी लिहिला होता तो लेख. नंतर जगनंजारी माझे फार ज्येष्ठ मित्र आहेत आणि त्यांच्यामुळेच मला अनेक संधी मिळाल्या. पण ऍडव्होकेट प्रल्हाद देशमुख यांच्याशी माझा संपर्क आला. लोकमतचं मी जिल्हा वार्ताहर म्हणून जे काम सुरू करणार होतो ते त्यांच्यामुळे, आणि विदर्भ साहित्य संघ, या तीन गोष्टी मला त्यांनी दिल्या. कारण ते नागपूरला लोकमतच्या साहित्य जत्रा या पुरवणीचे संपादक होते. तर त्यांनी तो न छापल्यामुळे मला थोडंसं वाईट वाटलं की आपण असं वाटलं तर आपण काहीतरी मोठं काम केलं आहे. कारण पहिलंच पुस्तक पहिला, आणि लेख तर यापूर्वी पब्लिश झाले होते माझे बरेच आधी, म्हणजे अगदी 74 मध्ये, म्हणजे 50-51 वर्षापूर्वी माझा गीतेवरचा पहिला लेख अमरावतीच्या हिंदुस्थान ह्या दैनिकात प्रकाशित झाला होता. आणि तो आनंद वेगळा होता, कारण तेव्हा मी साधारणतः 18-19 वर्षाचा होतो. इतक्या कमी वयात आपल्याला प्रसिद्धी मिळणं ही मोठी घटना होती. आणि त्याच काळामध्ये जो 74चा जो काळ आहे त्या काळामध्ये अमरावतीला जे तखतमल इस्टेट नावाची जी संस्था आहे, म्हणजे आता ते व्यावसायिक प्रतिष्ठान आहे पण त्यांचं श्रीराम ट्रस्ट आहे, तर त्यांच्या होमिओपॅथिक महाविद्यालयाचा मी ट्रस्टी होतो आणि एका गॅदरिंगचा पाहुणा होतो. हा सन्मान मला 18-19 वर्षाच्या वयात मिळाला. आणि नंतर मग मला खूप हुरूप आला, आपण लिहिलं पाहिजे. मग माझे काही लेख तरुण भारत, लोकमत वगैरे दैनिकामध्ये येत राहिले. आणि हे जे पुस्तक आलं तर याचं कौतुक खूप झालं. कौतुक या अर्थाने की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे होतं ठाण्याचं 87 मध्ये, 87-88, तर तेव्हा ते तिथे प्रकाशित झालं आणि त्याला प्रसिद्धी मिळाली. मग सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे वेधलं गेलं आणि उपद्रव मूल्य जे माझं आहे ते लोकांना माहीत झालं. आणि मग काही लोकांनी ते पुस्तकाची अवस्था थोडीशी वाईट होती, कारण न्यूज प्रिंट पेपर आम्ही वापरला होता. 600 रुपये त्याला खर्च आला होता आम्हाला पूर्ण पुस्तक छापायला. आणि जो आपण हँडबिल छापतो की नाही तसा पातळ कागद त्याचं कव्हर होतं. पण त्या दरम्यान मी एका काव्यसंग्रहाला मुखपृष्ठ तयार केलं होतं. फिंगरप्रिंट्स नावाचा एक काव्यसंग्रह, माझे एक मित्र आहे शशी मुनेश्वर, यांचा तो काव्यसंग्रह होता. त्याला मी चित्र काढलं होतं. आता चित्राची गंमत अशी की त्यावर जो विद्रोह करणारा एक गृहस्थ दाखवला होता, त्याचा चेहरा मी आरशात पाहून, स्वतःला आरशात पाहून माझा विद्रोह त्यात व्यक्त केला होता. ते चित्र खऱ्या अर्थाने माझं चित्र होतं. आताही ते चित्र पाहिलं की हसू येतं. तर त्याचा ब्लॉक माझ्याकडे होता. त्या ब्लॉकमध्ये एक भाग असा होता की ज्यात मुठी वळलेल्या अशा सगळ्या, म्हणजे विद्रोह, संताप, व्यवस्थेच्या विरोधात. तर त्या मुठी वळलेल्या जो ब्लॉक होता तो आम्ही त्या मुखपृष्ठावर वापरला. आणि मला असं वाटलं होतं मोठमोठे साहित्यिक जे आहेत ते माझं कौतुक करतील, पण मोठ्या साहित्यिकांनी काही कौतुक केलं नाही. उद्धव शेळके हे माझे फार जवळचे, आता ते वयाने मोठे होते, त्यांना मित्र कसं म्हणावं, पण ते मला मित्र मानायचे.
तर त्यांनी जेव्हा हे माझं पुस्तक पाहिलं तर तेव्हा थोडं अस्वस्थ झाले. ते म्हणाले की हे हे करायची गरज नाही आहे, तुम्ही जे मांडता आहात ते चुकीच आहे. आणि मग मधुकर केचे त्यांच्याच वयाचे एक मोठे लेखक होते, तेही वारले आता. तर ते म्हणाले की तुम्ही लहानच आहात, इतक्या व्यवस्थेशी तुम्ही लढा देतात जी शक्तिमान अशी व्यवस्था आहे, साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ. शेवाळकर एक मोठं नाव आहे, तर त्यांच्याशी तुम्ही लढत देत आहात. तर त्यांनी काही फारसं प्रोत्साहन मला दिलं नाही. आणि मग सुरेश भट जे मोठं नाव आहे गझलच्या क्षेत्रातलं, तेही मला मित्र मानत होते आणि मित्रासारखे वागवती होते. तर त्यांना मी सांगितलं की अशा तऱ्हेने आपण हे सगळं साहित्य संघ याच्या विरोधात लढा दिला पाहिजे. तर त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. अनायसे मी नागपूरला असंच एका गाडीवरून टू व्हीलरवरून जात असताना बाजूला ग्रेस कवी, जे प्रसिद्ध कवी आहे, ते स्कूटरवर चालले होते. आणि नेमकं तेव्हा सिग्नल वगैरे पडला असेल तर ते थांबले होते. आम्ही दोघेही थांबलो. मग त्यांनाही ते पुस्तक मी भेट दिलं, पण त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. मग बाळासाहेब लिमये नावाचे एक आमचे वरिष्ठ मित्र म्हणता येईल किंवा मार्गदर्शक म्हणता येईल, हे ग्रंथालय चळवळीतलं मोठं नाव आहे. आता हे यातलं कोणीच जिवंत नाही. तर त्यांना मी सांगितलं, ते म्हणजे तुम्ही चुकीच्या लोकांना भेटतात. ग्रेस आणि मनोहर म्हैसाळकर हे खास मित्र आहेत, ते तुम्हाला मदत कसे काय करतील. आणि मग सुरेश भट हे सुद्धा त्यांचे मित्र आहेत. मी कोणीच काही प्रतिक्रिया दिली नाही. शेवटी एक मोठं नाव दलित साहित्यातलं, त्याला आंबेडकरी साहित्यिक म्हणतो, यशवंत मनोहर, मला वाटतं ते तरी प्रोत्साहन देतील. आता माझं वय लहान होतं हे मला भारच नव्हतं की ही माणसं फार मोठी आणि त्यांची नावही खूप मोठी आणि त्यांच्या शब्दाला एक किंमत होती. पण मी सगळ्यांना भेटत राहिलो, माझा संताप आहे तो व्यक्त करत राहिलो या जातीवादाच्या विरोधात. तर यशवंत मनोहरांनी वेगळी एक आयडिया सांगितली ती मला, की आपण जवाहरलाल दर्डांची मदत घेऊ. लोकमत त्यांचं मोठं दैनिक आहे आणि ते मंत्री होते. तर मला विचित्रच वाटलं की राजकारणी माणसाची मदत घ्यायची काय गरज आहे. हा संताप साहित्यिकांचा आहे आणि जातीवाद आहे, तो जातीवादाच्या विरोधात लढणाऱ्या लोकांनी लढावं. तर त्या पुस्तकाकडे कोणी फारसं गांभीर्याने पाहिलं नाही. पण त्या काळामध्ये जे प्रसिद्धी त्याला मिळाली होती त्यामुळं साहित्य संघ, साहित्य चळवळीतल्या लोकांचं लक्ष माझ्याकडे वेधलं गेलं. आणि नंतर अमरावतीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 89 मध्ये होतं. 89 मध्ये. तेव्हा ते म्हणाले तिथे काही गोंधळ तर तू करणार नाहीस ना, असं मला एक आमचे ज्येष्ठ मित्र म्हणाले. आणि मी केंद्रीय कार्यकारिणीत होतो. केंद्रीय कार्यकारिणीतल्या माणसांनी अशा तऱ्हेने साहित्य संघाच्या, साहित्य चळवळीच्या विरोधात लिहिणं, जी जातीयवादी आहे, ही तेव्हाची गोष्ट लोकांना अकल्पित वाटत होती. कसं काय आहे, मी व्यवस्थेचा भाग होतो, व्यवस्थेचा भाग असणाऱ्या माणसांनी व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह नाही करायचा, असा एक समज होता. पण मला माझ्यावर अन्याय झालेला आहे, हा अनेकांवर झाला आहे, 5000 वर्षांपासून झाला आहे. मी ऋग्वेदातल्या दुसऱ्या मंडळाचा करता गृत्समत, त्याला कसं जाती बहिष्कृत केलं होतं आणि विशेषतः तो ब्राह्मण नसल्यामुळे भर पंक्तीतून उठून दिलं होतं, अशी कथा लोकनायक बापूजी लिहिली आहे किंवा विनोबा भावेने लिहिली आहे. तर ती मी रेफर करून, कवश ऐलुष नावाचा एक असा मोठा स्मृतिकार होता, कायद्याचा ग्रंथकार, पण त्याला सुद्धा केवळ तो ब्राह्मण नसल्यामुळे सरस्वती नदीच्या काठावर झाडाला बांधून ठेवलं होतं. तो पाण्याविना मरावा, पण त्याला पाणी वळवण्याची कला अवगत होती, अपोनत्प्रिय ब्रह्म, आणि म्हणून तो वाचला, अशी कथा ऐतरेय ब्राह्मण या ग्रंथात. अशा तऱ्हेने म्हणजे हे सगळं मी लिहिलं होतं. पुस्तक लहानचं आहे, 10, 15, 16 पानाचं असेल. ते पाहू आपण. तर मला वाटलं का आपण काहीतरी मोठं काम केलं आहे, पण कोणीच त्याची दखल फारशी घेतली नाही. पण माझा एक मित्र सतीश पावडे हा एका दैनिकामध्ये, जे चंद्रपूरचं दैनिक होतं, त्याच्यामध्ये पुरवणीचं काम करत होता, संपादन. आणि मग त्यांनी अख्खंच अख्खं पुस्तक ते त्या पुरवणीमध्ये छापलं. म्हणजे दैनिकामध्ये गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचलं. कारण तो असं मला म्हणाला की तिकडे तो गाजवला ठाणे वगैरे साहित्य संमेलन, आम्हाला ते पुस्तक छापायला. मग अनेकांनी त्या पुस्तकाचा प्रकाशन आपापल्या परीने केलं, म्हणजे चळवळीच्या लोकांपर्यंत ते गेलं. आणि मी साहित्य संघात होतो तेव्हा विदर्भ साहित्य संघाच्या मिटिंगला गेलो असताना बाहेर, आता ती सगळी बिल्डिंग राहिली नाही, सगळं बदललं आहे, पण ज्यांनी जुन्या लोकांनी पाहिलं असेल त्या दाराच्या कठड्यावर, गेटच्या कठड्यावर दलित साहित्यिक, दलित पॅन्थरचे लोक बसली असायची. त्यात पुराण मेश्राम, यशवंत पाटील, अनेक मंडळी होती. उल्हास मनोहर माझा मित्र होता, हे 2-3 नावं आठवतात. तर किंवा विमल कीर्ती वगैरे कधी कधी यायची तिथे. तर मी त्यांच्याकडे गेल्यावर लोक म्हणे तिथे जाऊ नको, ते विद्रोही लोक आहेत. सुरेश द्वारशवार माझे मित्र होते, पण त्यांना वाटत त्या कळपात मी जाऊ नये. मनोहर म्हैसाळकरही मित्रच होते. तर पलीकडे कम्युनिस्ट साहित्याचं एक प्रदर्शन, म्हणजे कायमचं प्रदर्शन, एका हात ठेल्यावर ते पुस्तकं ठेवली असायची. ते म्हटलं मग ती पुस्तकं मी खरेदी करतो.
ते म्हणत ते डाव्या विचाराची आहे. आता माझ्या डोक्यात काय चालू आहे मलाच कळत नव्हतं, पण अशा लोकांच्या मैत्रीमुळे मला ह्या व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करायची इच्छा झाली आणि पहिलं पुस्तक अशा तऱ्हेने लोकांपुढे गेलं. ते खपलं नाही, विकलं गेलं नाही. ते छापण्याकरता माझ्याकडे पैसेही नव्हते. पण त्या काळामध्ये आम्ही एक संघटना स्थापन केली होती 1985 मध्ये, युवा सर्वस्व नावाची. आणि युवा सर्वस्वच्या वतीने आम्ही काही उपक्रम केले होते. तर आमच्याकडे 1000-2000 रुपये काहीतरी शिल्लक होते, आम्ही ते बँकेत ठेवले. तर मी त्या आमच्या मित्रांना, म्हणजे ते विद्यार्थी होते माझे, खरं म्हटलं मी अध्यक्ष होतो संघटनेचा, सचिव आणि सहसचिव हे माझे विद्यार्थी होते. तर त्यांना म्हटलं आम्हाला हे पुस्तक छापायचं, तर यातले पैसे वापरू का? तर हरकत नाही म्हणे, पण तुम्हाला व्याज द्यावं लागेल. मग 600 रुपये आम्ही तेव्हा खर्च केले आणि त्याचं व्याज मी दिलं विद्यार्थ्यांना, म्हणजे आमच्या संघटनेचं असल्यामुळे. ह्या पहिल्या पुस्तकाची ही कहाणी. नंतर मग शिवाजी शुद्र कसा हे पुस्तक लगेच निघालं माझं. ते 1990 मध्ये निघायला पाहिजे होतं. त्याच्या आधी एक दिवस आधी, 1 वर्ष आधी ते निघायला पाहिजे होतं. पण ते शीर्षक जे आहे शिवाजी शुद्र कसा, हे काही लोकांना आवडलं नाही. आणि शंतनू जोशी नावाचा तेव्हा कॉम्प्युटर टाईप रायटर होता, त्याचा स्वतःचा कॉम्प्युटर होता, एकच कॉम्प्युटर होता अख्ख्या यवतमाळ शहरामध्ये, तेव्हा एकच कॉम्प्युटर होता. आणि हे पुस्तक लिहिण्याचा उद्देश असा होता की तेव्हा जाणता राजा हे जे नाटक होतं बम पुरंदरेचं, तर त्यात रामदास स्वामींना शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून दाखवलं होतं. तर ते गुरु कसे नाहीत हे सिद्ध करणारं माझं पुस्तक होतं शिवाजी शूद्र कसा. आणि शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी शूद्र ठरवलं गेलं, ती कहाणी त्यात मी सांगितली होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या हुवेर शूद्रात या ग्रंथाचा शेवटला भाग आहे, त्यामध्ये 26 पानं ही शिवाजी महाराजांवर आहे. शूद्रांना अधोगतीस कसे नेले असं त्याचं शीर्षक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवलं गेलं होतं शिवराज्याभिषेकाच्या वेळेस. नंतरच्या काळात शाहू छत्रपतींना वेदोक्त प्रकरणाच्या संदर्भात शूद्र ठरवलं गेलं होतं. मराठी शूद्र आहेत हे वारंवार सांगितलं गेलं, प्रतापसिंग राजे भोसले किंवा अनेक उदाहरणं मी तेव्हा दिली, सगळी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाच्या आधारे. तर हे पुस्तक त्या नाटकाच्या वेळेस लोकांना फुकट वाटावं असा आमचा प्लॅन होता. त्यासाठी आम्ही वर्गणी केली होती. काही मित्र होते, प्रेम होते आहेत, देवानंद राऊत आहे किंवा भानुदास केळझरकर, आणखी काही मित्रमंडळी आहे, उत्तम बरवड, ही सगळी उमरखेडची मंडळी ज्यांनी प्रबोधन मंच स्थापन केला होता, त्यांनी पैसे गोळा केले आणि हे पुस्तक प्रकाशित केलं. विना कदम एक मोठं नाव आहे, प्राध्यापक होते ते. तर अशा तऱ्हेने ह्या सगळ्यांनी मिळून ते पुस्तक प्रकाशित केलं. म्हणजे मला त्यात पैसे काही खर्च करावे लागले नाही, पण ते पुस्तक विकलं गेलं नाही. आणि मग फुकटच वाटण्यात आमचे बरेच पैसे गेले. बराच म्हणजे सगळ्या प्रती संपल्या, पण लोकांपर्यंत एक विचार पोचला. आणि हे शीर्षक भडक असल्यामुळं एका प्रकाशकाला खूप आवडलं. शालिग्राम गवळी नावाचे एक प्रकाशक होते वर्धेला, त्यांचं सुधीर प्रकाशन आहे. तर ते म्हणाले हे पुस्तक आम्हाला छापायला द्या, आणि नाही छापायला दिलं तर मी छापणार, तुम्ही कोर्टात जा, काही जा, मी दंड भरून टाकेन. आणि त्यांनी अशा तऱ्हेने माझ्या घरी येऊन माझ्याकडून लिहून घेतलं प्रकाशनाचे अधिकार वगैरे, काय काय परवानगी, आणि चांगला फोटो वगैरे काढायला लावला. तो फोटो छापला त्यांनी. हे पुस्तक त्यांनी मोठ्या प्रमाणात विकलं. पण त्यात एक असा पॅरेग्राफ होता जो आमच्या लोकांना आवडला नाही, की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक गागा भट्टांनी डाव्या पायाने केला. आणि त्यामुळे मग जिजाऊंवर जो परिणाम झाला, त्यांच्या डोळ्यातून आसू वगैरे कळायला लागली, असं कुठेतरी वाचलं होतं एका पुस्तकात. आणि मग ते मी त्यात लिहिलं होतं. मग काही मित्र म्हणाले की अरे हे चुकीचं आहे, असं काही त्याला पुरावा नाही. आणि हे पुस्तक घेऊन एका जणांनी बल्लारपूरला एका आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी काय केलं, ब्राह्मण आहे त्याचं आडनाव, आता आठवलं मला, आलंय जुनी गोष्ट आहे, आता याला 35 वर्षाच्या वर काळ लोटला, 35 वर्ष झाली ते. तर त्यांनी असं एक पत्रक काढलं या पुस्तकाच्या आधारे. मग त्याच्यावर कोर्ट केसेस झाल्या, पोलीस केसेस झाल्या. मग तो माझ्याकडे आला, तुम्ही म्हटलं माझ्याकडे पुरावा आहे, मग त्याला एक पुस्तक दिलं. म्हणजे अशा तऱ्हेने पोलीस केसेस होईपर्यंत हे पुस्तक लोकांपर्यंत पोहोचलं. मग अनेकांनी ते मागितलं, 4-5 प्रकाशकांनी ते छापलं. काही लोकांनी विचारलं, काही लोकांनी विचारलं नाही, आणि कोणीही मला ते प्रति वगैरे काही पाठवण्याच्या भानगडीत पडत नाही. पण ते लोकांपर्यंत पुस्तक गेलं. ह्या शिवाजी शुद्र कथामुळे घराघरात माझं नाव गेलं. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात गेलात, एखाद तरी घर असं असेल की ज्याच्याकडे पुस्तक असेल. सगळ्यात जास्त लोकप्रियता मला या पुस्तकात दिल्यामुळे माझा एक मित्र म्हणाला की माझ्या भावाला थोडं पैशाची गरज आहे, तर एखादं आणखी एक पुस्तक लिहून द्या, त्यातून त्याला खूप पैसे मिळतील. तर मग तेव्हा कांशीरामजी, मी तेव्हा बहुजन समाज पार्टीत होतो, मधुकरराव गुजर नावाचे आमचे एक मार्गदर्शक होते. ते एकदा माझ्याकडे आले, ते म्हणाले बहुजन समाज पार्टीत काम करा का, तुमचं हे पुस्तक झुंडशाही फार
आमच्याच विचाराला पूरक आहे. तर मी त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून भिंती रंगवणे, रस्ते रंगवणे, कॉर्नर मिटिंग घेणे अशा तऱ्हेने कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. नेतृत्व मी कधी केलं नाही त्या पक्षाचं किंवा कोणत्या संघटनेचं. तर तो राजेंद्र कांबळे म्हणाले, तो माझा विद्यार्थीच आहे, आता शिक्षक आहे, आता रिटायर झाले ते. तर त्यांच्या भावासाठी मी मग पुस्तक लिहिलं. तेव्हा कांशीरामजी यांनी एक विधान केलं होतं. राजनांदगाव नावाचं जे गाव आहे छत्तीसगड मधलं, रायपूर जवळ आहे ते, किंवा गोंदियाहून ते जवळच आहे. तर तिथे ते त्या भाषणात ते म्हणाले की महारांनी आंबेडकरांना सोडून द्यावे. म्हणजे महारांनी आंबेडकरांना धरल्यामुळं बाकी लोक त्यांना घ्यायला तयार नाही, असं काहीतरी त्यांना सुचवायचं होतं. अशी भडक विधानं करण्याची सवय कांशीरामजींना होती. तर त्या महार शब्द वापरल्यामुळे तो जातीवाचक शब्द आहे. म्हणून जेवढे बौद्ध साहित्यिक होते, दलित साहित्यिक, आंबेडकरी साहित्यिक किंवा जे जवळपास फिरकणारे चळवळीतले कार्यकर्ते, ह्या सगळ्यांनी त्यांच्या विरोधात लिखाण केलं. त्यात यशवंत मनोहर होते, रूपा कुलकर्णी, बरीच मंडळी होती, रणजित मेश्राम, प्रभाकर पावडे, जे बी कडू, जेवढी मंडळी आंबेडकरी चळवळीतली सगळ्यांनी हे जे कांशीरामजी हे जातीयवादी आहेत असं विधान केलं. आणि मला ते खूप लागलं की इतका मोठा नेता आहे, ज्यांनी पूर्ण भारतातच बहुजनवाद पसरवला आणि विशेषतः आंबेडकरी विचार हा पसरवला, अशा माणसाला जातीयवादी म्हणणं बरोबर नाही. ते खोडसाळ होते थोडेसे असे, म्हणजे असे विधान करायचे. कारण मी त्यांच्यासोबत बरेचदा राहिलो आहे, अनेकदा त्यांची व्याख्यानं ऐकली, त्यासाठी महाराष्ट्रभर फिरलो. तर अशा तऱ्हेने आमचं एक आदर्श ते होतं. तर त्यांना डिवसल्यामुळे, त्यांचा अपमान केल्यामुळे मला असं वाटलं की हे चुकीचं करतायत खरं. म्हणून मी आंबेडकरी चळवळीवर घाव, संघाचा कुटील डाव नावाचं पुस्तक लिहिलं. हे शीर्षक जरा पोलीस टाइम्स वगैरे तेव्हा अशा तरी शीर्षक असायची. तर त्यात पहिल्याच प्रकरणामध्ये समर्थता परिषद जी आहे, किंवा समर्थता ही जी एक कन्सेप्ट आहे दत्तोबन ठेंगडींनी मांडलेली, त्यामागचा उद्देश काय आहे. कारण पुण्याच्या साहित्य संमेलनात मी गेलो होतो तेव्हा तिथे मला काही पुस्तकं संघाची मिळाली होती. तर त्याच्या आधारे मग मी संघाची मानसिकता काय आहे, त्यातून मग ते कसे लोकांचा गैरवापर करतात असा एक लेख लिहिला होता. समर्थतेमागील मानसिकता. एक संघाचा कुटील डाव नावाचा होता एक लेख, आणि एक लेख होता समर्थतेचे बळी, समर्था परिषदेत गेलेले आणि त्यामुळे मग संघाच्या दावणीला बांधले गेलेले साहित्यिक. त्यात अगदी यशवंत मनोहरांचाही उल्लेख मी केला होता, आणि गंगाधर पानतावणे, आणि दोघांमधल्या भांडणाचा जो परिणाम झाला त्याचेही त्यात दाखले दिले होते. आणि राजकारणी लोक आहे, रामदास आठवले तेव्हा नुकतेच त्यांचं लग्न ठरलं होतं एका बौद्ध मुलीशी, पण त्यांनी तो अगदी साखरपडा झाल्यावर ते तोडलं आणि ब्राह्मण मुलीशी केलं. प्रकाश आंबेडकरचंही लग्न ठरलं होतं यवतमाळातल्या एका मुलीशी, आणि त्यांनी ते साखरपडा झाला नव्हता पण तेही तोडलं आणि ब्राह्मण मुलीशी लग्न केलं. मग अशा अनेक राजकारणी लोकांचे दाखले देऊन हे सगळे समर्थतेचे बळी कसे आहेत असं एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकाची गंमत सांगण्यासारखी आहे, म्हणजे असं फारसं होत नाही. ते पुस्तक मी लिहित होतो, लिहिणं, टाईप करणं आणि प्रिंट करणं एकाच वेळी चालू होतं. रफ फेअर हा प्रकारच नाही. मी लिहून देत होतो आणि ज्या ठिकाणी आम्ही ते प्रिंट करत होतो, सावळकर आमचे मित्र आहे, त्यांच्याकडे एक इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर तेव्हा होता. कॉम्प्युटर वगैरे फारसा प्रचलित नव्हता, एखादाच कॉम्प्युटर यवतमाळात असेल, पण इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर त्यांचे होता. ते टाईप करायचे, मग ते प्लेटवर घ्यायचे. झिंक प्लेट होती, नंतर पेपर प्लेट आल्या, पॉलिथिनच्या प्लेट आल्या. तर ह्या प्लेटवर ते आणि मग प्रिंटिंग सुरू, लिखाण, टायपिंग आणि प्रिंटिंग एकाच वेळी सुरू. अशा धावपळीत ते पुस्तक 8 दिवसात ते बाहेर आलं. आणि मग ज्यांनी ते छापलं तोच घाबरला, तुम्ही त्या मोठ्या माणसाच्या विरोधात लिहिलं आहे, ही माणसं तुम्हाला मारतील, रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही. तर तसं काही झालं नाही. दीक्षाभूमीवर ते पुस्तक मोठ्या प्रमाणात विकलं आमच्या कार्यकर्त्यांनी. त्यांना किती पैसे मिळाले मला माहित नाही, पण त्यामुळे एक वेगळा विषय लोकांपुढे आला. पण त्याचा आम्ही रिप्रिंट केला नाही, पुनर्मुद्रणासाठी केलं नाही, की मला ते लिहावं लागलं कांशीरामजीवरील प्रेमामुळे. ते जोगेंद्र कवाडे असो, की रामदास आठवले असो, की आणखी नामदेव ढसाळ, की ही सगळी माणसं खरं म्हटलं म्हणजे प्रामाणिक माणसं आहेत. म्हणजे या लोकांनी किंवा गद्दारी विचाराशी केली नाही. पण मी त्यात ते दाखवलं होतं की हे लोक संघाच्या दावणीला कसे बांधले गेले, त्यांनी आपले निर्णय कसे बदलवले. अर्थात पुढल्या काळात ते मी लिहिलेलं सिद्ध झालेलं आहे. 93 मधलं हे पुस्तक आहे, त्याला आता 32 वर्ष आहे ना. 32 वर्ष झाली. 32 वर्षापूर्वी लिहिलेल्या पुस्तकातलं बरंचसं वाक्यानं वाक्य खरं ठरलेलं आहे. मी काही ज्योतिषी नाही, पण मला आकलन होतं की हे लोक संघाच्या दावणीला बांधले जाणार आहेत.
आणि कवाडे सुद्धा संघाच्या दावडीला बांधले गेले. आठवले तर प्रश्नच नाही, त्यांचं काय झालं सगळ्या जगाला माहित आहे. आता कमलताई गवई ज्या संघाच्या कार्यक्रमात जाणार होत्या उद्या, तर त्या जातील की नाही हा भाग वेगळा, पण ते जाणं काही गैर नाही असं अनेकांना वाटतं. तर हे सगळं मी 32 वर्षापूर्वी लिहिलं, हे लक्षात घ्या. हे पुस्तक आम्ही रिप्रिंट नाही केलं, पण त्यातले 2 लेख पात्र समरसतेचे वारकरी या पुस्तकात आम्ही प्रकाशित केले. तर साहित्यातील जातंधाची झुंडशाही या पुस्तकाचं पुनर्प्रकाशन करावं, पुनर्मुद्रण करावं अशी माझी इच्छा होती, पण पैसे नव्हते आमच्याकडे. पण असे मग जिजाई प्रकाशन सुरू झालं 2002 मध्ये. आणि मग मी जे जे लिहित होतं ते सगळं ते किशोर कडू प्रकाशित करत होते, कारण त्याचा एक वाचक वर्ग होता, विक्रेता वर्ग होता, त्यामुळे वितरण फार चांगलं होत होतं आणि स्वस्त पुस्तकं होती. तर समरसतेचे वारकरी नावाचं जे पुस्तक माझं निघालं, त्यात साहित्यातील जातंधांची झुंडशाही हा पूर्णच्या पूर्ण पुस्तक छापलं गेलं. समजते की मागील मानसिकता, त्या आनंद यादवाच्या बाबतीत घडलेली जी गोष्ट आहे की साहित्य संमेलनाच्या वेळेस त्यांच्या विरोधात डाऊ डाऊच्या विरोधात जाणारे लोक, बंडा राजा कटा कराडकर वगैरे, हे आनंद यादवाच्या विरोधात गेले. ते का गेले त्याची कारणं सांगणारी असे काही लेख मी नव्याने काही लिहिले होते. आणि समर्थ मागील मानसिकता नावाचा एक नव्याने, समर्थेची वारकरी नावाचा एक नव्याने लेख लिहिला होता. हे पुस्तक सुद्धा खूप वाचलं गेलं मोठ्या प्रमाणात. त्याच्या आधी 2000 मध्ये हे पुस्तक निघालं, साधारणतः 2005-06च्या दरम्यान. पण त्याच्या आधी 2000 मध्ये शंकरराव कांबळे म्हणून एक प्रकाशक आहेत, यशोधरा प्रकाशन वर्धेचे, त्यांनी साहित्यातील जातंधांची झुंडशाही या शीर्षकाखाली एक पुस्तक, मोठं पुस्तक काढलं. मी म्हटलं हे मोठं पुस्तक काढू नका, आणि खरंच ते डबघाईस आलं त्यांचं सगळं व्यवहार आणि प्रकाशन बंद पडलं. पण त्यात खूप लेख आहेत. आणि त्याचा कव्हर बळी खैरे यवतमाळातले प्रख्यात चित्रकार आहेत, आता ते जगभर त्यांचं नाव गेलेलं आहे. तर त्यांनी जे चित्र काढलं होतं ते खूपच गाजलं. म्हणजे एखाद्याच्या भड्डीच्या शेंडीला हात बांधलेला साहित्यिक त्याची लेखणी बांधली आहे. आजही लेखणी बांधली जाते, आजचाही काळ तोच आहे. तर हे 2000 मध्ये, म्हणजे 25 वर्षापूर्वी हे पुस्तक प्रकाशित झालं. मग त्या कव्हरच्या अनेक कॉपीज निघाल्या, अनेकांनी कॅसेटवर वापरलं, खूप ठिकाणी वापरलं. कोणी काही बळी खैरेंना विचारलं नाही, मला विचारलं नाही, काय हरकत नाही, पण लोकांपर्यंत एक विचार पोचला. अशा प्रत्येक पुस्तकाच्या वेगवेगळ्या कथा आहेत. काही दुर्लक्षित पुस्तकं आहेत, नाही असं नाही. कारण बुद्ध आणि बुद्धी प्रामाण्यवाद नावाचं पुस्तक मी लिहिलं. आम्ही तेव्हा रट्टा बुलेटिन काढत होतो आणि रट्ट्याचं एक लोकायत प्रकाशन आम्ही सुरू केलं होतं. लोकायत हा जो विचार आहे चार्वाकाचा, तर तो विचार मांडण्याकरता ते शीर्षक घेऊन आम्ही एक प्रकाशन सुरू केलं. पुढे तेच शीर्षक मग आहा साळुंके सरांनी आपल्या प्रकाशनाने दिलं. 2 प्रकाशनं बराच काळ चालली महाराष्ट्रात. आता आमचं ते बंद पडलेलं आहे. पण त्यात गणपतीची भानामती नावाचं पुस्तक आलं, बुद्ध आणि बुद्धी प्रामाण्यवाद नावाचं पुस्तक आलं, किंवा क्लासिकल मासिकल सांस्कृतिक संघर्ष नावाचं पुस्तक आलं. ही लहान लहान पुस्तकं, 2-3 लेखाचं एक पुस्तक, 32 पानाचं पुस्तक, 5 ते 10 रुपयात ते विकता यावं असं आम्ही तर 5 रुपयातच विकलं सुरुवातीला. नंतर मग त्याच्या जिजाई प्रकाशननी काढलेल्या आवृत्त्या 10 रुपयात विकल्या गेल्या. आता 20 असेल, 30 असेल. आता 20 आणि 30 काही मोठी रक्कम लोकांना वाटत नाही. लोकांची क्रयशक्ती वाढलेली आहे, वाचनाची आवड वाढली आहे. त्या बरीच पुस्तकं चांगल्या रूपात, चांगला कागद, चांगलं कव्हर, कलरफुल अशा रूपात बरीच पुस्तकं लोकांपर्यंत केली. विशेषतः जिजाऊ बाळासाहेबांवर जे चरित्र लिहिलं होतं, स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ, हे पुस्तक सगळ्यात जास्त खपलं जातं. आरोपीच्या पिंजऱ्यात संभाजी हे पुस्तक सुद्धा खूप खपलं जातं. त्या 2 पुस्तकाची कहाणी मात्र काही फार चांगली नाही आहे. ज्यांच्याकरता लिहिलं ते फारच विचित्र माणसं निघाली. म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यात संभाजी नावाचं जे पुस्तक मी लिहिलं ते श्रावण देवरेसाठी लिहिलं. आणि त्यांनी, कमल गोखले या फार मोठ्या लेखिका आणि संशोधक होत्या, त्यांनी शिवपुत्र संभाजी नावाचं पुस्तक लिहिलं. तर मुद्दाम त्यांचं नाव समोर यावं म्हणून त्यांनी त्यांचा लेख पहिल्यांदा घेतला आणि माझा लेख नंतर टाकला. इतकं दुर्लक्ष केलं की हा म्हणजे मला तुच्छ मानणारा वर्ग आहे अजूनही. म्हणजे आताही काही लोक मानतात, चांगलं प्रेम करतात, पण काही लोक तुच्छतेने अजूनही माझ्याशी वर्तणूक करतात. आणि एक नरेश काठोळे नावाचा आमचा मित्र आहे, तो मयेदार प्राणी आहे. त्यांनी जिजाऊ चरित्र छापलं आणि मला त्याने एक प्रत दिली, तर मला कळे ना. तर त्यांनी काय केलं, त्याच्या झेरॉक्स कॉपीज केल्या आणि 10 ते 20 प्रती काढल्या असतील. प्रत्येक प्रत ही 10-10 हजार रुपये या भावाने विकली. म्हणजे कसं देणगी घेतली की आम्ही मोठं पुस्तक काढणार आहोत. आणि मग म्हणजे एक पुस्तकाची किंमत 10,000 असाही धंदा करणारा नरेश काठोळे नावाचा माझा मित्र आहे. नंतर मग मी शिवचरित्र लिहिलं, त्याच्या ट्रान्सपरन्सीज मला मागितल्या, त्याचे 2-1 हजार रुपये अजून दिले नाही. पण त्यासाठी त्यांनी 85,000 रुपये विलासराव देशमुख तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्याकडून घेतले असं कळलं मला. ते पुस्तक छापलं की नाही माहित नाही, पण माझ्या भावाकडूनच त्यांनी, सख्या भावाकडून 10,000 रुपये घेतले होते. म्हणजे एका पुस्तकाची किंमत किती? 10,000 रुपये.
अशा प्रकारचा व्यवसाय करणारे प्रकाशक सुद्धा मला मिळाले. म्हणजे सुधीर प्रकाशनचे शालिग्राम गवळी हे अतिशय प्रामाणिक होते, बिनधास्त बोलत होते. पण हे तर विचित्र प्राणी की एका पुस्तकाला अशा तऱ्हेने देणग्या गोळा करायच्या आणि पैसा उकळायचा आणि धंदा करायचा, पुस्तक मात्र लोकांपर्यंत जाऊ द्यायचं नाही. नंतर मग मराठा सेवा संघाने ते पुस्तक 2000 मध्येच प्रकाशित केलं. 1997चं शिवचरित्र. खेडेकर साहेबांची प्रस्तावना त्याला आहे आणि प्रभाकर पावडे, ईश्वरदास नाईक वगैरे जी चंद्रपूरची काही मंडळी, या लोकांनी मराठा मार्ग प्रकाशनाच्या वतीने ते छापलं. म्हणजे खूप चांगल्या स्वरूपात त्याला कव्हर बळी खैरेंचं ते खूप सुंदर ते पुस्तक आहे. नंतर मग आणखी काही एका प्रकाशकाची गंमत सांगून टाकतो. आता ते सांगायला नको खरं म्हटलं म्हणजे, पण आता कुठेतरी हे बोललं पाहिजे ना आपण. तर एक बालाजी जाधव म्हणून पंचफुला प्रकाशन आहे, त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आणि मला काही 50 एक प्रती दिल्या. नंतर मी एकदा 2-3 वर्षापूर्वी नांदेडला गेलो तर पंडितराव कदम यांच्या शिवार पुस्तकालयात मला ते पुस्तक खूप सुंदर कव्हर असलेलं दिसलं आणि छापलेलं, पण मला ते प्रतच नाही मिळाली. तर मग मी घरी आल्यावर बालाजी जाधवांना प्रश्न विचारला की अरे हे पुस्तक तुम्ही छापलं आणि मला दिलं नाही. तेवढे मी नाही छापलं म्हणे, ते दुसऱ्याला छापायला दिलं म्हणे. ते मला न विचारता दुसऱ्या प्रकाशकाला कोणाला तरी दिलं. मला पैशाची खूप गरज आहे सर म्हणे, तर मी त्यासाठी त्याला ते विकलं. मी माझं पुस्तक त्याला विकलं आणि मला पुस्तकही दिलं नाही, मानधन तर जाऊ द्या. आणि मग मी म्हटलं आता मी दुसऱ्याला देतो, नाही दुसऱ्याला देऊ नका म्हणे, मला पैशाची गरज आहे. असेही प्रकाशक आहेत. आता ते कीर्तनकार आहेत, लोकांना माहित आहे, सन्मान्य आहेत. अशी माणसं सुद्धा आहेत की लेखकाकडे एकदमच दुर्लक्ष करायचं, तुच्छतेने वागायचं आणि आपण मात्र पैसा कमवायचा. त्या प्रकाशकाच्या गमती जमती हा तर स्वतंत्रच विषय आहे, यावर तर खरं म्हटलं स्वतंत्र व्याख्यान द्यायला पाहिजे. तर अशा पुस्तकाच्या काही आठवणी आहेत. पण अलीकडे विश्वकर्मा पब्लिकेशननी असत्याची सत्यकथा, दैवतांची सत्यकथा आणि सणांची सत्यकथा ही पुस्तकं प्रकाशित केली आणि मोठ्या प्रमाणात ती खपतात असं तेच सांगतात. उत्तमराव पाटील म्हणून ते वितरक आहेत त्या प्रकाशनाचे, संदीप तापकीरांनी त्याचं संपादन वगैरे केलेलं आहे. तर ते नियमितपणे मानधन पाठवतात, रॉयल्टी पाठवतात. दुसरे एक प्रकाशक आमचे मित्र आहे प्राजक्त प्रकाशन, जालिंदर चांदगुडे, त्यांनी 2 पुस्तक काढली आहे, आरी माया आणि भारतीय मातृदेवता. आणखी 4-5 पुस्तकं मी त्यांना देणार आहे. तर ते काही प्रती पाठवतात, म्हणजे असं काही सगळे रॉयल्टी देत नाही. आणि मी पुस्तकं कुणाला कधी विकत नाही, मी भेटच देतो. कोणी घरी आलं त्यांना भेट देतो, लग्नात भेट देतो, वाढदिवस असतो. तर मला भेट द्यायला तरी पुस्तकं पाहिजे असतात ना. एकदा मी जिजाई प्रकाशनकडे गेलो, किशोर कडूकडे, आणि त्याच्याकडे खूप नवीन आवृत्त्या दिसल्या माझ्या पुस्तकाच्या. मला खूप आश्चर्य वाटलं, माझ्याकडे एकही पुस्तक प्रत याची नाही. त्याला म्हटलं अरे तू हे पुस्तक काढतो, इतकं चांगलं छापतो, मला काही प्रती तर देत जा. तुम्हाला कशाला द्यायचा म्हणजे, तुम्ही लोकांना फुकट वाटता. मी फुकट वाटो की विकत वाटो, लेखकाचा हा अधिकार आहे. तर ह्याचं भान प्रकाशकाला नसतं. असे बरे वाईट अनुभव माझ्या ह्या पुस्तकाच्या संदर्भातले. सर थोडा वेळ कमी आहे, तर तुमच्या पीएचडी बद्दल, तुम्ही खरं तर एक मोठं ज्ञानाचं भांडार आहे. पीएचडी करायला इतका वेळ कसा काय लागला आणि हाच विषय का तुम्ही निवडला पीएचडी बद्दल, ते जाणून घ्यायचं होतं, काय सांगता येईल? तर माझा पीएचडीचा विषय जो होता 1983 मध्ये मी नागपूर विद्यापीठात रजिस्टर केला होता, तो अतिवास्तववाद. हे मराठी कादंबरीतील अतिवास्तवादी छाया आणि त्याची वाङ्मयीन प्रश्न, अशा प्रकारचं एक विषय मी ठेवला होता. आणि तेव्हा माझे गाईड होते डॉक्टर सुभाष सावरकर, त्याच्या आधी कुमुदिनी खोरगडे गाईड होत्या. तर जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे कुमुदिनी खोरगडेकडे जात होतो तेव्हा त्या म्हणायच्या मला हा विषय समजावून सांगा, मला काही अजून समजणार आहे. ते गाईडनी विद्यार्थ्यांना समजावून सांगायच्या ऐवजी मलाच त्यांना सांगावं लागेल. मी कंटाळून गेलो. शेवटी मग सुभाष सावरकरांना म्हटलं तुम्ही गाईड व्हा. मग मी त्यांच्या नावाखाली अमरावती विद्यापीठात तो रजिस्टर केला. त्याच्या नाही, नागपूर विद्यापीठात केला मराठी सुरुवातीला. आणि त्यांना मग ते मला म्हणाले की आता माझी आवड बदलली आहे, मी तुकारामांवर अभ्यास करतोय, मला अतिवास्तवादात इंटरेस्ट आहे. अतिवास्तवाद ही कला प्रणाली आहे. सल्वादोर दाली हा माझा आवडता चित्रकार आणि त्याच्या प्रभावाखाली मी ते सगळं चित्रकार असताना, चित्रकार असतोच कायमचा, पण शिकत असताना मी चित्र काढली होती. आणि पुढे मग कथा, कविता, नाटक, चित्रपट वगैरे सगळे ते पाहिले अतिवास्तवादी. तो विषय मी घेतला. डॉक्टर शरद कर्णावत हे माझे गाईड होते नंतरच्या काळात नागपूर विद्यापीठामध्ये. तर तेव्हा ते म्हणाले की तू कर लवकर काम, पण माझ्याकडून ते काम काही झालं नाही. शेवटी तो विषय रद्द झाला आणि मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नव्याने रजिस्टर केला.
आणि त्यात मग माझा मित्र डॉक्टर सुखदेव ढाणके, त्याला म्हणतो तू गाईड हो. आणि मग विषय बदलवला मी, कारण तोपर्यंत अनेक विषय बदलले. तर जेव्हा त्या विषयाची जी मीटिंग होती, RRC होती, तेव्हा डॉक्टर मधुकर वाकोडे म्हणाले, तुम्ही आता तरी PhD करणार आहात का? 30 वर्ष होत आली होती, 83 पासून तर 2013 मध्ये माझं काम झालं. तोपर्यंत मी इतर अनेक भानगडीत होतो, चळवळीत होतो, राजकारणात होतो, एक्सपोजर होते, भांडाफोड वगैरे आणि सचे होते, BSPत होतो, त्या निवडणुका लढणे, त्याच्याकरता अगदी महाराष्ट्राबाहेर जाऊन प्रचार करणे, असे धंदे मी करत होतो. धंदे म्हणजे पैसा नव्हता मिळत, स्वखर्चाने जात होतो. तर यामुळे मला इतकी धुंदी चढली होती, हा कार्यकर्ता हा माझ्या डोक्यात भिजला होता. आणि मग मला PhD वगैरे दुय्यम वाटत होतं. आणि मी ज्युनियर कॉलेजला होतो. ज्युनियर कॉलेजला PhDचं काही इतकं महत्व नव्हतं, कारण मी मेरिट स्टुडंट होतो, त्यांनी त्यांची कोणी दखल घेतली नाही. मी MPhil झालो, त्यांची कोणी दखल घेतली नाही. नंतर मी सेट परीक्षा पास झालो, त्याची दखल कोणी घेतली नाही. पण मी अमरावतीला महिला महाविद्यालयात जेव्हा गेलो, तेव्हा मला काही मित्रांनी म्हटलं तू PhD कर आता. तर सतीश पावडे माझा मित्र आहे, तो म्हणाला की आता तू PhD कर. तर तो मिथक हा विषय घ्या असं काही लोक म्हणाले, पण तो म्हणाला हा विषय घेऊ नको, प्रतिमा घे. मी मराठी कथा आणि कवितेमधील प्रतिमा असा विषय 50-60 वर्षाचा कालावधी त्यात घेतला होता. पण जेव्हा मधुकर वाकोडे मला विचारायला लागले की तुम्ही कविता आणि कथाच विषय होता, तर प्रतिमा ह्या कवितेत जास्त असतात, हरकत नाही कविता घेऊ. म्हणून कवितेची मिथक प्रतिमा येतात त्या मिथकातून येतात. म्हणजे कविता, कथा हे दोन फॉर्म, साहित्य प्रकार, आणि मिथक आणि प्रतिमा हा साहित्याला सौंदर्य आणणारा भाग, असा मोठा विषय घेतला. मग म्हटलं आता काही आपल्याकडून PhD होत नाही. तर ते म्हणाले आता तरी PhD करणार का? श्रीकांत तिडके तेव्हा मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष होते. सगळे पाहत ते हसत होते, कारण रिटायरमेंटला आलेल्या माणूस आता काय PhD करणार. आणि उशिरा मी सिनियर कॉलेजला गेलो होतो. तर मी म्हटलं माझे गाईड बदलले, माझे विषय बदलले, माझी विद्यापीठं बदलली, पण मी काही बदललो नाही. मी तसाच आहे. आणि मधल्या काळात मी ज्या बहुजन चळवळीत होतो, त्यामुळे नाग वंश किंवा नाग कुळ याबद्दल मला कुतूहल होतं. आणि विशेषतः HL कोसारे यांचं प्राचीन भारतातील नाग नावाचं पुस्तक वाचलं आणि त्यांनी प्रभावित झालो होतो. आणि 2002 मध्ये नांदगाव खंडेश्वर एक गाव आहे ते अमरावती जिल्ह्यात, तिथे एक मिथकांवर पहिलं चर्चासत्र, कासव आणि मराठी प्रगत अध्ययन केंद्राचं मिथकांवरचं चर्चासत्र, तिथे मला नाग हा विषय दिला. मधुकर वाकोडे सरांनी सुचवलं, त्यांना मलाही फोन केला की नाग मिथक व मराठी साहित्य या विषयात मी शोध निबंध लिहिला. आणि हे लिहिताना लक्षात माझ्या आला हा प्रचंड मोठा विषय आहे, आणि तोच विषय मी PhD करता घेतला. म्हणजे चळवळीसाठी तो कामात यावा, आपलं मूळ काय ते कळावं. पण मिथक विषय घेतल्यामुळे तो होणार नाही असं वाटत होतं. पण अनायासे या निमित्ताने मिथकांकडे वळलो. आज माझी ओळख मिथकाचा अभ्यासक अशीच आहे. मिथक राणा म्हणतात काही लोक मला. मिथक साक्षरता आम्ही मोहीम सुरू केलेली आहे. आणि माझ्यावर आता एका मुलीने PhD केलं, ती मिथकावर केलं. म्हणजे मातृदेवतांची जी मिथकं आहेत ती माझ्या लेखातून, पुस्तकातून आलेली. त्याच्या स्नेहा टोंपे नाव आहे. आता तिला PhD मिळेल 2-3-4-5 महिन्यात. एक नितेश रामगुडे म्हणून आहे पुणे विद्यापीठातले, ते माझ्या वैचारिक साहित्यावर PhD करतायत. आणि गडचिरोलीमध्ये एक आमचे मित्र आहे गोहणे नावाचे, राजेंद्र गोहणे, तर ते इतिहासाचे MA आहेत ते. म्हणजे माझ्या लेखनातून मिथक व्यक्त होतात, मिथकातला इतिहास कसा आहे असं काहीतरी ते काय करतात. मी 3 लोक आता PhD करतायत. म्हणजे असा हा काळ आला की मी PhD करायला वेळ लागला, पण माझ्यावर मोठी 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 उपलब्धी आहे सर. हे एक मोठी पावती आहे तुम्हाला, तुमच्यावर लोक PhD करतायत हे. हो हो, 3 लोक PhD करतायत. हो हो. सर मला आपला एक प्रश्न मिस झाला. तुम्हाला एक 2-3 वाक्यात सांगा, तुम्हाला कादंबरी, कथा वगैरे कशा लिहाव्याशा वाटल्या नाहीत? म्हणजे खूपदा वाटलं मला, खूपदा वाटलं. एकदा अनायसे डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांची भेट माझी झाली. इकडे खेरोदा नावाचं गाव आहे, त्याच्या अलीकडे फैजपूर, तर भुसावळ तालुक्यातलं ते गाव आहे. फैजपूरला माझी 2 व्याख्यान होती पुणे विद्यापीठाच्या रिफ्रेशर कोर्सला. तर तिथे जगदीश पाटील म्हणून इंग्लिशचे प्राध्यापक आहेत, ते मला असं म्हणाले की आज असे नेमाडे सर फैजपूरला आहेत आणि त्यांच्या एका PhD केलं प्राध्यापकांनी, तर ते जेवण वगैरे करायला येणार आहेत, तर तुम्ही त्यांच्यासोबत राहाल का? तर मला खूप आनंद झाला की ज्ञानपीठ पुरस्कार ज्या माणसाला मिळाला आहे, अशा व्यक्तीसोबत आपल्याला 2-3 तास का होईना, 1 तास का राहायला मिळेल. आम्ही सोबत जेवलो. अगदी साध्या माणसासारखेच ते
खाली बसून आम्ही जेवलो पथारी टाकून. नंतर त्यांच्या गावाला मी गेलो सांगवीला. मग त्यांनी कोणत्या कादंबऱ्या कोणत्या घरात लिहिल्या, नेमाड्यांचीच घरं त्या गावात आहे सांगवीला. सांगवी नावाचं गाव आहे. तर तिथे मग कोसला कसं लिहिलं, बिडार कसं लिहिलं, जरीला कसं लिहिलं, झुल कसं लिहिलं, त्याच्या कथा सांगायला लागले. आणि मग मी जेव्हा चर्चा केली ह्या सगळ्या आवडीच्या विषयावर, ते मला असं जाताना म्हणाले तुम्ही कादंबरीकडे वळा. तर खरं म्हटलं म्हणजे मला उत्साह आला होता कादंबरीकडे वळायला पाहिजे, कारण डॅन ब्राऊनच्या कादंबऱ्यांचा माझ्यावर प्रभाव आहे. अनेक अशा कादंबऱ्या मिथकांवर आधारित किंवा जुन्या इतिहासावर आधारित कादंबऱ्या मी वाचल्या होत्या. तर आपण ही कादंबरी लिहावं असं मला वाटलं होतं. लक्ष्मीकांत देशमुख जे बडोद्याच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, ते एकदा यवतमाळला आले. जेवण करताना आम्ही गप्पा गोष्टी करता करता मला शेवटी ते म्हणाले, इतकी तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही कादंबऱ्या लिहायला पाहिजे. तर मला मोह झाला होता, पण माझं जे आताचं व्यक्तिमत्व रिसर्च ओरिएंटेड आहे, म्हणजे संशोधनाकडे मला जास्त लक्ष द्यावंसं वाटतं. डेक्कन कॉलेजला माझे एक मित्र आहे श्रीकांत गंडवीर, फार मोठं नाव आहे इतिहास संशोधनामध्ये. तर त्यांना मी सहज म्हटलं की तुम्हाला वाटतं का मी कादंबरीकडे वळावं. तर म्हणलं नको, तुम्ही नका कादंबरीकडे वळू नका, कादंबऱ्या कोणी लिहू शकेल, पण इतिहास संशोधन करणारे लोक कमी आहेत आणि मिथकांच्या क्षेत्रात नाहीच, तर तुम्ही इकडेच वळा. म्हणून मी थांबलो. की सध्या मी कादंबरीपेक्षा मिथकांचं संशोधन आणि प्राचीन इतिहासाचं संशोधन यात व्यस्त आहे. केव्हा तरी दुर्बुद्धी झाली तर मी लिहील कादंबरी. खरं आहे सर, पण तुम्ही हे जपलंय सगळं. तुम्ही एका ट्रॅकवर राहिला. मिथक साहित्य संस्कृती याच्यावरच तुम्ही इतकं प्रचंड लिखाण केलेलं आहे. मी मराठी दर्शनच्या रसिकांना सांगू इच्छितो, सरांची पुस्तकं नक्की वाचा. तुमचा वैचारिक बदल तर नक्कीच होईल, त्यात भरपूर ज्ञान तुम्हाला आत्मसात करायला मिळेल. आणि सरांचे व्हिडिओ तर मराठी दर्शनवर वेळोवेळी अपलोड होतच राहतील, तेही पाहत चला. ही मुलाखत सगळी भाग 1, भाग 2, भाग 3 ऐकल्याबद्दल सर्वांचे मनस्वी धन्यवाद. मराठी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच मराठी दर्शनचे व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. सर, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.